आकाशवाणी औरंगाबाद केंद्र. ध्वनिचित्र. ध्वनिचित्र या कार्यक्रमात आज आपण मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या नशे पोहनेरकर व्याख्यानमालेत शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक अमर हबीब यांच्या व्याख्यानांचा संपादित अंश ऐकणार आहात. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं गेल्या आठवड्यात नशे पोहनेरकर 2 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे आकलन या विषयावर बोलताना अमर हबीब म्हणाले, आपण पुन्हा एकदा शांतपणे शेतकरी प्रश्न समजून घ्यावा, त्याच्या मुळाशी जावं. कारण अलीकडच्या काळात मला असं जाणवलेलं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये बद्दल बराच घोळ झालेला आहे. त्याचं एक कारण असं आहे की आपल्या अवतीभोवती ज्या चळवळी होत आलेल्या आहेत त्या एकतर काहीतरी मागण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सरकार हे मायबाप आहे असं गृहीत धरून केलेली आंदोलनं, दुसऱ्या बाजूला विलाप करणारी आंदोलनं. तर या दोन्ही आंदोलनाशी शेतकरी आंदोलनात तर काही जुळणारा नाही, म्हणून ती गोष्ट अधिक शांतपणे आता समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. मला मुद्दाम आठवतं की महात्मा गांधींनी स्वामीजींना एक पत्र लिहिलेलं, तर त्या पत्राची उपेक्षा भयंकर झाली. त्या पत्रामध्ये महात्मा गांधींनी त्यांची 12 कलमं दिलेली होती की या दिशेनं तुम्ही पुढे जा. आणि त्याच्यामध्ये पहिलं कलम होते की शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या, त्यांच्या व्यथा व्यक्त करायला लागा, म्हणजे तुम्हाला पुढे जाता येईल. हे पहिलं कलम गांधींनी त्यावेळेला स्वामीजींना सुचवलं होतं. त्याच्यानंतर आपली नाळ त्या चळवळीशी असल्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्याच्यामुळे साहित्य चळवळीनं शेतकरी प्रश्नाला व्यासपीठ दिले. शेतकऱ्याचा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर शेतीची भूमिका काय आहे हे आधी समजून घ्यावं. जोशी ह्याला अन्न मूलाधाराचा सिद्धांत आहे. राज्याला आपण एक परमेश्वरी देव मानतो, एक कल्याणकारी गोष्ट मानतो, तर तिचा जन्म असा झाला नसून तो त्याचं प्रयोजन स्पष्टपणे शेतीच्या वृद्धीचं प्रयोजन होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पहिली गोष्ट मला ती जाणवली की ही लढाई, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची लढाई, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इतिहास हा केव्हा सुरू होतो? तो इतिहास तेव्हा सुरू होतो जेव्हा शेतीची लूट सुरू झाली आणि लोकांनी त्याला प्रतिकार करायला सुरुवात केली. त्या क्षणापासून शेतकरी आंदोलन सुरू झालेलं आहे. शेतकरी आंदोलन हे ट्रेड युनियन सारखं आंदोलन नाही. ही एक फार महत्वाची गफलत मी मगाशीच सांगितली की आजच्या काळामध्ये समजून घेण्याची गोष्ट आहे. काल परवाच्या आंदोलनामध्ये संप शब्द वापरला. कारण काय की ट्रेड युनियन करणारे लोक जर नेतृत्वामध्ये असतील तर ते त्यांची पहिली भाषा वापरणार की संप वगैरे वगैरे. अरे संप करायचा म्हणजे काय करायचं? संप करायचं म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादन करायचं, आपल्या पुरतच उत्पादन करायचं, माल बाजारात आणायचा. हे बोलायला खूप छान वाटतं बरं, पण हे शेतकरी म्हणून विचार जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हा हे किती कठीण आहे हे लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला. कधी केला? जून महिन्यामध्ये केला. शिवाजी महाराजांनी जून महिन्यामध्ये का तह केला? त्याचं कारण होतं, नंतर राज्याला कळत होतं की शिवाजीचा जीव ह्या कुंड्यांमध्ये अडकलेला आहे, या शेतकऱ्यांमध्ये अडकलेला आहे. यांना आपण जितकं छळू तेवढा तो नीट होतो. आणि त्यांनी शेतकऱ्यांना छळायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा महाराजांच्या असं लक्षात आलं की गेली 2-3 सीझन याची गेलेली आहे. या वर्षी यांना शेती करता आलीच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मी म्हणतो की किती मोठी निस्थिती असेल ती कल्पना आज आपल्याला करता येत नाही. परंतु मोगल बादशहाच्या समोर उभं राहणं, एका शत्रू राष्ट्रातल्या राजा
रिस्क मोठी असते, त्याच्यामध्ये मोठं ठरलं जातं, तिथं बाकीची चर्चा होत नसते. तरीही ती रिस्क महाराजांनी त्यावेळेला घेतली. जून महिना हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा महिना नाहीये. ही गोष्ट शरद जोशींनी आंदोलन इतकी केली, पण एकही आंदोलन जून महिन्यामधलं नाहीये. पण ट्रेड युनियन समजणाऱ्या लोकांना हे कळणं मोठं अवघड आहे. आणि हे कळणं यासाठी महत्वाचं आहे की शेतकरी हा सर्जक आहे. बघा, कामगार आहे, तो कष्ट करतो, त्याच्या श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे. परंतु ही गोष्ट अगदी अलहिद आहे, वेगळी आहे. मी अनेक ठिकाणी बोललेलो आहे. मी मराठ्यांना विचारलं की तुमच्या जातीमध्ये सर्वात वाईट अवस्था कुणाची आहे? तर सगळे म्हणाले की शेतकऱ्याची आहे. मी म्हटलं आणखीन कुणाची आहे? ते म्हणजे बायांची आहे. मी ब्राह्मणांना विचारलं तुमच्याकडे कुणाची वाईट परिस्थिती आहे? सगळ्यांची आहे वाईट परिस्थिती, अनेक घटकांची असेल, पण सर्वात वाईट परिस्थिती कुणाची? शेतकऱ्याची, स्त्रियांची. दलित समाजातल्या लोकांना विचारलं, तेही म्हणाले की आमच्यामध्ये हीच परिस्थिती, जे शेतीमध्ये अडकले ते रुकलेत तिथं, अशीच परिस्थिती. जे नोकरीला लागले त्यांचं भलं झालं, तुलनेत फार भलं झालं असं नाही म्हणत, तुलनेत. शेतकरी आणि स्त्री ही सगळ्या जातींमध्ये, सगळ्या प्रकारच्या समूहांमध्ये आपल्याला दिसून येते की तीच व्यक्ती म्हणजे त्यांचाच बैल. हा प्रश्न शेतकऱ्यांची चळवळ ही ट्रेड युनियन नाही हे समजण्यासाठी हे समजणं महत्वाचं आहे की हे दोनच घटक कसे काय विक्टिम होतात. लक्षात घ्या की एक शब्द आहे उत्पादन. कारखान्यामध्ये उत्पादन होतं, परंतु शेतीमध्ये सर्जन होतं. स्त्री आणि शेतकरी हे सर्जक आहे. सर्जक या शब्दाचा अर्थ असा की एका अशा वस्तूला जन्म देणे, अशी वस्तू निर्माण करणे जी स्वतः नवीन जन्म देऊ शकते. एक दाणा पेरला, 1000 दाणे आले, त्या दाण्यातले दाणे पेरले, पुन्हा 1000 दाणे आले, असं ते ह्याला म्हणायचं सर्जन. तर आजच्या काळामध्ये तर मला असं दिसतं की एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्त्रियांच्या भ्रूण हत्या सुरू आहेत. हे एकाच वेळेला घडतंय बरं का. हे सिग्निफिकंट आहे. आपण या काळाचे साक्षीदार आहोत की ज्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, तेव्हा त्याच काळामध्ये स्त्रियांच्याही भ्रूण हत्या होत आहेत. हा कोइन्सिडंट आहे का? हा अपघात आहे का? हे आपल्याला बारकाईनं समजून घ्यायला पाहिजे. शेतकरी म्हणजे तो ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, ज्याची चूल शेतीवर पेटते, तो शेतकरी. त्यामुळं हा जो शेतकरी आहे तो आहे भारत. या भारतामध्ये काय प्रॉब्लेम झाला? मुद्दा असा आहे की उदारीकरण आलं, ते इंडियामध्ये आलं, भारतामध्ये आले ते त्याचे ताण. हे उदारीकरण ग्रामीण भागामध्ये आलं नाही. हे त्याचे ताण जे आहे, तुमच्याकडे आलं आमच्याकडे आलं नाही, याचा जो ताण पडलेला आहे, हे ताण मुख्य कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही हा रस्ता मोकळा करून देणार नाही त्यांचा ग्रामीण भागातल्या, हे ताण तोपर्यंत जाणार नाही. उदारीकरण खुलीकरणाचं कुणी म्हणते की अहो हे सगळं उदारीकरण वगैरे रद्द करा, ते रद्द काही करता येत नाही. आता ते झालं ते झालं, आता आपल्याला पुढे जावं लागतं. पुढे जाण्यासाठी म्हणून ग्रामीण भागातले जे ऑब्स्ट्रक्शन आहेत उदारीकरण खुलीकरण येण्याचे, ते ऑब्स्ट्रक्शन दूर करणं ही शेतकऱ्यांची नीती होऊ शकते. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कर्जमाफी, इतर उपाय आणि शेतकरी विरोधी कायदे या विषयावर अमर हबीब यांनी या शब्दात आपलं मत मांडलं. सिविल कायदा मोठा विचित्रच वाटतं की हा कायदा कसा काय असू शकतो. ह्याचे 3 घटक आपण पाहू. पहिलं घटक आहे हा कायदा पक्षपात आहे. लक्षात घ्या की शेतकऱ्यांना मोठा कर्तृत्वाला समजा काही 4 पैसे जमवले आणि त्यांनी म्हटलं की मला जमीन घ्यायची आणि 100 एकर जमीन घ्यायची. तुम्हाला 100 एकर जमीन घेता येणार. तुम्हाला 54 एकरच्या आत कोरडवाहू, 18 एकरच्या आत बागाई आणि पाटबागायत असेल तर 8 एकर. त्याचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला, दुसरा भाग तसा पक्षपाताचा आहे, तसा दुसरा भाग आहे कर्तृत्ववाद माणसांना मज्जाव.
सिलिंगचे कायदे काही देशामध्ये आहेत, परंतु इसेन्शियल कमोडिटी सारखा राक्षसी कायदा अजिबात नाहीये दुसऱ्या कुठल्याही देशात. आणि तिसरा शेवटचा जो कायदा आहे तो आहे जमीन अधिग्रहणाचा आहे. जमीन अधिग्रहणाच्या कायद्याबाबतीमध्ये मला स्वतःला असं वाटतंय, माझं असं मत आहे की सरकारला जमीन घेण्याचा अधिकार असावा का, तर तो कशासाठी घेते आहे हा मी प्रश्न विचारतो. तुम्ही सैन्यासाठी घेणार असाल जरूर घ्या, आम्हाला विचारू नका, घ्या. तुम्ही इमर्जन्सी काही असतील, सोशल रस्ता असेल, ठीक आहे, तुम्ही त्याच्यासाठी घ्या. पण तुम्ही आपल्या जमिनी काढून कारखानदाराला द्या ना, असं करता कामा नाही. मला मनमोहन सिंगनी अमेंडमेंट केली, तो इंग्रजांच्या काळातला कायदा तसाच चालू होता. मनमोहन सिंगच्या काळामध्ये काही सुधारणा झाल्या, नंतर मोदीच्या काळामध्ये काही सुधारणा झाल्या. सुधारणा कशा आहेत माहिती का, ते नुकसान भरपाईची बाबत. माझी पहिली सुधारणा त्याच्यामध्ये अशी की ह्या कायद्यामध्ये हे स्पष्ट लिहिलं गेलं पाहिजे की खाजगी इतर व्यावसायिकांना आमच्या जमिनी काढून दिल्या जाणार नाही. पुढे अभ्यास करावा. माझी विनंती आहे की जगामध्ये कोणत्या देशामध्ये इतक्या जमिनी काढून खाजगी लोकांना देण्यात समृद्धी, त्याच्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी आधीच जमिनी घेऊन टाकले, त्यावर बाजूला रस्ता राहणार आहे, त्यांनी मॅनेज करायचं. तर या प्रकल्पाला दुसरा काही पर्याय आहे का नाही ह्याच्यामध्ये लक्ष घालण्याचा अधिकार न्यायालयाकडे असला पाहिजे. की दुसरं हे करून टाका, हे जास्त सोयीचं आहे, हे कुणीतरी सांगायला. आणि तिसरं म्हणजे कॉम्पन्सेशन मध्ये पर्याय असले, लोक तयार होतील ना, काहीही पर्याय असू शकतो. या सगळ्या पर्यायांना उलट ठेवलं पाहिजे, तर ते न्याय होऊ शकेल. मला असं वाटतं की हे 3 कायदे हे शेतकऱ्यांचा गळफास. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाय, निर्मिती सहाय्य सचिन अंबेकर.